नमस्कार सर्व बालगोपाल माता भगिनी सर्व पालक वर्ग उपस्थित माझे बाबा डॉक्टर मानवरावजी कोल्हे मॅडमचे आई वडील सर्व परिवार गावसामधील सर्व नागरिक आजूबाजूचे सर्व 25 गावामधील पालक वर्ग मुंबईहून आलेले माझे शिक्षक प्राचार्य उपप्राचार्य सर्व JMM परिवार या ठिकाणी कार्यरत असणारे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित आहात। हा आनंदोत्सव आहे जो वर्षातून एकदा आपल्याला अनुभवता येतो। दावसा हे गाव आजपासून 50 वर्षापूर्वी ज्यावेळेला मी असंच यांच्यासारखं गावामध्ये किंवा या ठिकाणी बरेच माझे सहकारी पण उपस्थित आहे, ज्यांच्या अंगा खांद्यावर केलो ते सर्वच वरिष्ठ मंडळी पण उपस्थित आहेत। मला पण असं वाटत होतं की आमच्या या गावामध्ये कुठेतरी एक चांगली वास्तू उभी राहावी। लहान होतो, स्वप्न खूप लहान होते, पण ज्यावेळेला आता इतक्यात मी लंडनला जाऊन आलो आणि कॅम्ब्रिज विद्यापीठ हे जगातलं 2 नंबरचं विद्यापीठ आहे। पहिलं हार्वर्ड आहे जे अमेरिकेमध्ये आहे, तिथे पण मला जाण्याचा योग आला। सांगण्यास तात्पर्य एवढंच आहे की जे आपण जगात बघतो ते आपल्या गावात असायला पाहिजे। जे आपण सर्व ना काही करताना बघतो ते आपल्या अवतीभोवती जे लहानाचे मोठे झाले त्यांनी करायला पाहिजे। जसं की यावर्षी 10वीची बॅच पहिली बॅच जेव्हा 2014 मध्ये शाळा सुरुवात झाली जनगणमन कॉन्व्हेंट स्कूल, त्यावेळेला घरी सुरुवात केली। बऱ्याच आपाधापी मधून जावं लागलं। हा प्रवास काही सोपा नाही आहे। बघताना कोणालाही खूप चांगलं वाटतं, दुरून डोंगर नेहमी साधे दिसतात, पण ज्यावेळेला डोंगरामध्ये आपण प्रवेश करतो मग किती खाचे काही असतात त्यावेळेला माहीत पडतं की एवढं सोपं नाही। डोंगर जरी हे गाव जरी खूप सुंदर दिसत असेल पण या गावामागचे जे काही लोकांचे परिश्रम आहेत, आमच्या शेतकऱ्यांचे जे परिश्रम आहेत, मला नेहमीच असं वाटतं की सगळ्यांनाच आपल्या आपल्या कामाचं मोल ठरवण्याचा अधिकार आहे। पण हा जो शेतकरी आहे जो एक दाण्याचे हजारो दाणे पिकवतो, सामर्थ्य आहे, एक दाणा टाकतो तर हजारो दाणे त्यामध्ये येतात, पण त्याला अजूनपर्यंत आपल्या मालाचे भाव ठरविण्याचा अधिकार नाही। हे मोठं दुःख आहे। त्यामुळेच आपण कुठेतरी असं वाटतं की आमचा जो शेतकरी आहे, यांचे जे मुलं आहेत, त्यांचा अधिकार आहे देशाला मोठं करण्याचा या जगाला गवसणी घालण्याचा। तर निश्चित आहे या 10वीच्या बॅचच्या मुलांनी दाखवून दिलं की कुठल्याही प्रकारची ट्युशन नसताना, कुठल्याही प्रकारचं मोठं पाडवय नसताना, काही लोकांना विश्वास नव्हता त्यावेळेला की शाळा काय करू शकते। बऱ्याच लोकांनी मुलांना काढलं, नागपूर, वरुड, काटोल त्यांच्या सामर्थ्याप्रमाणे त्या ठिकाणी ते घेऊन गेलेत आणि काही पालकांनी पूर्णतः विश्वास दाखवला आणि या शाळेमध्ये ठेवले। ते सगळेच मुलं 90पेक्षा जास्त मार्कांनी पास होणं यापेक्षा मोठं काय असू शकतं। त्याचा दोनचा टाळा होऊन जाऊ त्यांचा करता त्यांच्या पालकांसाठी, त्यांच्या शिक्षकांसाठी की ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली। आणि मला खरोखरच त्यावेळेला मला असं वाटलं की मी जे 10 वर्षापूर्वी या शाळेकरता स्वप्न बघितलं होतं ते माझं स्वप्न सार्थक झालं। या 7 मुलांनी सार्थक केलं। आणि आता ही जी पिढी आहे ती बघताय त्यांच्या कलागुणांना ज्या पद्धतीने ते आपले कलागुण साजरे करतात आहे ते आमच्या मॅडमने सांगितलं की मुंबईचे मुलं सुद्धा एवढं चांगलं करत नाही,
जे तुमच्या गावशाची मुलं करतात आहे, तुमच्या आजूबाजूच्या गावाची मुलं करतात आहे, खरोखरच त्यांच्या आया करता, वडिलांकरता, त्यांच्या आजी आजोबा करता मी शतशः नमन करतोय की तुम्ही अशामधून यांना घडवत आहे. आम्ही फक्त एक छोटासा खाणीचा, मला असं वाटे त्यापेक्षा मोठा वाटा नाही आमचा. खरा वाटा तुमचा आहे, खरं मोल तुमचं आहे की तुम्ही या मुलांसाठी आपलं सर्वस्व अर्पण करत आहात. निश्चित आहे एक दिवस असा उजाडेल की ज्या वेळेला ही मुलं, जसं आता 10वीची बॅच आहे 2024 मध्ये बाहेर निघाली, ज्या वेळेला 2034 मध्ये येतील किंवा ही मुलं 2044 मध्ये येतील, तर मला असं वाटेल गावसा हे पूर्ण जगाच्या पाठीवर ओळखला जाईल. ओळखला जाईल की नाही, एवढं सामर्थ्य या मुलामध्ये आहे. आणि तुमच्यासमोर मी तुमचाच बालक उभा आहे की ज्यांनी हे सुरुवात केली. तर मला असं वाटतं की अशक्य असं काही नाही. आज या संस्थेला 25 वर्ष झालेले आहेत. आम्ही येत्या 2025 मध्ये सिल्वर जुबली रजत जयंती साजरी करतोय JMFची, जान्हवीज मल्टी फाउंडेशनची. त्यामध्ये बरेच उपक्रम करतोय. तुम्हाला माहीत नसेल, मागच्या वर्षी ज्या वेळेला मोदीजींनी G20 कार्यक्रम केला होता दिल्लीमध्ये, तसाच कार्यक्रम आम्ही मुंबईमध्ये केला होता G20चा, आणि खास मोदीजींनी त्याची दखल घेतली होती. अजून काय पाहिजे. तसंच जसं रामललाचं मंदिर अयोध्येला उभं झालं होतं, तसंच 22 जानेवारी 2024 मध्ये तसंच मंदिर आम्ही आमच्या प्रांगणात उभं केलं होतं. अजून तुम्हाला सांगू इच्छितो, आता कुंभमेळा चालू आहे कुठे, प्रयागराजला. माझा मानस आहे की असाच कुंभमेळा येत्या काही दिवसामध्ये आमच्या JMFच्या संकुलामध्ये मुंबईमध्ये आम्ही साकार करणार आहोत. तिथे गंगा असेल, यमुना असेल, सरस्वती पण असेल. सांगण्यास तात्पर्य की ही संस्कृती माणसाला पुढे येते. मॅडमने सांगितल्याप्रमाणे बघा, पर्सेंटेज घेणं, पर्सेंटेज घेऊन मोठा होणं निश्चित आहे, त्याकरता पण खूप मेहनत लागते. पण सगळ्यात मोठे संस्कार, ज्या वेळेला तुमची मान झुकते मोठ्या समोर, आई वडिलांचे तुम्ही पाया पडता, यापेक्षा मोठं सौभाग्य काही नाही, यापेक्षा मोठा आशीर्वाद काही नाही मला असं वाटतं. आणि तोच आशीर्वाद आपल्याला मोठं करतो. मला जे मोठं करण्याचं मागचं कारण आहे, मला मिळालेला भरपूर आशीर्वाद. मी जेव्हा फक्त 3ऱ्या वर्गात होतो तेव्हा माझा हात तुटला होता. माझ्या हातात 2 तुकडे झाले होते. हा जो हात आहे ना, 2 तुकडे झाले होते. त्यावेळेला मला असं वाटलं की मी काय करू शकेल. मी जेव्हा 10वीची परीक्षा दिली आणि मला एक पायलट बनण्याची संधी आली, मी समोर गेलो, बऱ्याच परीक्षा पास झालो. 5000 मुलांमधून 25 मुलं मुंबईला गेले आणि 25 मुलांमध्ये मी पण एक होतो. माझ्यासोबत असणाऱ्या 24 मुलांचं सिलेक्शन झालं आणि मी त्या ठिकाणी नापास झालो. कारण काय होतं की माझं फिजिकल फिटनेस होतं, माझा हात त्यावेळेला निकामी होता, म्हणजे काम करत नव्हता, त्याला ऑपरेशनने त्याला जोडला गेला होता. त्यावेळेला माझ्या डोळ्यातून भरभरून आसू आले. मला असं वाटलं की मी आता काहीच करू शकत नाही. असं होतंय, मी आता काहीच करू शकत नाही. त्यावेळेला तो इंटरव्ह्यू घेणारे, पायलटचं ट्रेनिंग देणारे व्यक्ती माझ्या समोर आले, माझा हात पकडला, मला राजकुमार तुला काहीतरी वेगळं करण्याकडे त्या जगामध्ये पाठवलं असं. आणि मला खरोखर असा आज आनंद होत आहे जेव्हा मुलांना बघतोय, JMFला बघतोय, 25 वर्षाची. आणि आज आमच्याकडे कमीत कमी 200च्या वर स्टाफ आहे. हजारो लोक, तिथे 4000 मुलं आहेत. मुंबईमध्ये 4000 मुलं आहेत, इथे 240 मुलं आहेत. याच्यापेक्षा मोठा परिवार काय होऊ शकतो. त्यावेळेला जर मी पायलट बनलो असतो, फक्त आकाशामध्ये भरारी घेत राहिलो असतो, जमिनीवर कधी उतरला नसतो. पण देवाने मला जमिनीवर ठेवलं काहीतरी चांगलं करण्याकरता. आणि तुम्हाला अजून सांगतोय, तुम्हाला असं वाटत असेल की मुंबईमध्ये आहेत, खूप पैसे कमावत असेल, नाही का. मुंबईची शाळा पण डोनेशन फ्री आहे, मुंबईचं कॉलेज डोनेशन फ्री आहे. CBSE सारखी स्कूल आहे, त्यांची लाखो रुपये फी घेऊ शकतो. फक्त फी आहे 30, 40, 50 हजाराच्या आतमध्ये. डिग्री कॉलेज आहे, PGचे कोर्सेस आहेत. मुंबई विद्यापीठामध्ये जे काही कोर्स आहेत सगळे आमच्या विद्यापीठामध्ये, आमच्या महाविद्यालयामध्ये आहेत. पण कोणापासूनही एक नवीन पैसा डोनेशन घेतल्या जात नाही. तरी पण एवढी भरभराट आहे. कारण जेव्हा तुम्ही स्वच्छ मनाने काम करताय तर देव तुम्हाला भरभरून देत आहे. आणि आजचं फ्युचरचं याच 2 वर्षामध्ये तुम्हाला JMFचे मेडिकल कॉलेज पण दिसेल.
तर एवढं काही सगळं होत आहे ना. मला असं वाटतं खरोखरच आपण स्वच्छ मनाने काम करत राहावं. देव तुम्हाला भरभरून देत आहेत. तुमचा असाच विश्वास राहावा. तुमच्या मुलांना जे काही शिक्षक मंडळी प्राचार्यापासून त्यांच्यावर विश्वास ठेवा. त्यांनी पण आपलं सर्वस्व पणास लावलेलं आहे. कारण दौशासारख्या ठिकाणी आज दरवर्षी 25-25, 50-50 लोक मुंबईवरून या ठिकाणी येतात. 5-5 दिवस राहून या मुलांचं कौतुक करतात, त्यांना घडवतात. तर मला असं वाटतं आमचा परिवार आहे हा एक मोठा परिवार आहे. आणि एक दिवस सगळ्यांनाच नाज असेल की परिवार असावा तर कसा असावा, माझ्या JMM सारखा असावा. मुलं असावे तर कसे असावे, जनगण मन कॉन्व्हेंट सारखे असावे. मला असं वाटतं अभिमान आहे त्या 7 मुलांचा, या सर्व मुलांचा की ज्यांनी एवढं सगळं आज भरभरून आम्हाला कौतुक करण्याची संधी दिली. मी कृतज्ञ आहे सर्व पालकांचे. मी कृतज्ञ आहे सर्व माझ्या वरिष्ठ मंडळीचे आणि सर्वांचेच की ज्यांनी आमचा विश्वास ठेवला. आणि निश्चित मला सांगू इच्छितो, मला काही पॉलिटिशियन बनायचं नाही. काही मी ज्यावेळेला सुरुवात केली होती शाळेची त्यावेळेला मला बरेच अडथळे आले. लोकांना असं वाटलं की दौसा एका ठिकाणी एवढं मोठं उभं करतात म्हणजे यांना काहीतरी भविष्यामध्ये पॉलिटिशियन बनायचं असेल. कारण तेच लोक काहीतरी करतात. मी त्यावेळेला सांगितलं होतं की पुढचे 7 जन्मसुद्धा मला पॉलिटिक्समध्ये यायचं नाही आहे. हा जन्म सोडून द्या. पुढचे 7 जन्मसुद्धा मला पॉलिटिक्समध्ये यायचं नाही आहे. कारण देवाने मला ज्या कामाकरता पाठवलं ते काम फार मोठं आहे. ते सर्वात मोठं काम आहे. तर मला सांगू इच्छितो की सगळेच मंडळी, सगळ्याच पार्टीचे लोक माझे आहेत. मी कुठल्याच पार्टीचा नाही. सगळेच पार्टीचे लोक माझे आहेत. सगळे माझेच आहेत आणि मी त्यांचं आहे. त्यामुळे ते BJP असो, काँग्रेस असो किंवा कुठलीही पार्टी असो, सगळे माझे आहेत. आणि मग पंतप्रधान असो की तो राष्ट्रपती असो, मला सगळ्यांना भेटण्याची संधी मिळाली. जगातल्या टॉप लिडरला भेटण्याची संधी मिळाली. मला कधी कधी कौतुक वाटतं की आपण एका कुठल्या गावातून बाहेर पडलो आहेत आणि आपण पुढे चाललो आहेत, निघाला तो आहेत. मग पुन्हा एकदा सगळ्यांचे मी भरभरून कौतुक करतोय. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतोय आणि मी माझ्या शब्दाला या ठिकाणी विराम करतोय. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.